नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या दो दिल एक सफर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सकाळचे 7:30 वाजले आणि मूड झालं काहीतरी खायचं. फ्राईड राईस कसा बनवायचा, इझी आणि आसान. तर मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. घरी एकटे असले तरी काही टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण की मी आहे तुमच्यासोबत. चला तर बनवूया. आधी कांदा लागेल, तर कांद्यासाठी फ्रीजचा ड्रॉवर उघडला आणि कांदा घेतला. बट तिथं मला बटाटे पण दिसले, कोंब आलेले, पण त्याचं आपल्याला काही करायचं नाही. मग गेलो टमाटरसाठी. फ्रीज ओपन केला आणि त्यातलं एक टमाटर काढला आणि तिथे दिसले मला गोड निंबाचा पाला आणि मिरची दोन्ही बाहेर काढले. त्याला काढून ओट्यावर ठेवला आणि त्यातले 3 मिरची बाहेर काढतोय. 3 मिरची म्हणजे जास्त एकट्यासाठी जर बनवतोय तर मला 3 मिरची सफिशियंट. मी थोडे चिली पण टाकणार. कांदे, मिरची, टमाटर आधी धुवून काढले आणि मिरची आणि गोडनिंबाचा पाल्याचा बॉक्स फ्रीजमध्ये ठेवला आहे, कारण की नीटनेटकं ठेवणं हे आपलं काम आहे. नाहीतर तिकडनं कॉल येतं की काय केलं आहे तुम्ही, घाण करून ठेवली. ते मला ऐकायचं नव्हतं. त्यानंतर मी कांदा, टमाटर, मिरची याला धुवून काढला आणि नंतर चॉप केला. तुम्ही बघू शकता. लसूण घेतला आणि लसणाच्या 3 कळ्या काढल्या आणि 3 कळ्याला क्लीन करत आहोत. गेलो कढई घ्यायला, कढई घेतली, मग गॅसवर ठेवल्यानंतर मी बघतो काय तांदूळ फ्राईड राईस बनवायचा आहे. तर मी आधी त्यासाठी एक मोठा चम्मच मी तांदूळ काढले, त्याला धुतले आणि कुकरमध्ये लावले. कुकरमध्ये तेल टाकलेलं नाही, कारण की मला आसाड भात पाहिजे. कुकरमध्ये तांदूळ टाकलेला आहे धुवून. आता मी त्याला गॅसवर लावणार. सो मी त्याला गॅसवर लावला आणि शिजवला आणि 10 मिनिट होऊ देणार. कढीपत्ता, कांदा, मिरची, लसूण, टमाटर. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलमध्ये ते सर्व टाकणार आणि मिक्स करणार. मध्ये तेल टाकलेलं आहे. याला जरा गरम होऊ द्यायचं. मग काय चालू केलं बनवणं. 1 चम्मच टाकली मोहरी, मग थोडं गरम होऊ दिलं, फुटू दिली. मग 1 चम्मच जिरं घेतलं आणि त्यामध्ये टाकलं. जिऱ्याने फ्लेवर येतो. मग त्यात टाकला कढीपत्ता. खूप छान असा चरचरचा आवाज येत आहे आणि मस्त स्मेल पण येत आहे. मग त्याला थोडं फिरवलं आणि मिक्स केलं आहे ते. आता थोडा वेळ गरम होऊ दे. जिरा आणि मोहरी फुटली. आता आपण त्यामध्ये टाकलं लसणाच्या कळ्या. लसणाच्या कळ्या आधी पण कट करू शकतो, पण त्याला पूर्ण कळी टाकूनच त्याला आतमध्ये फोडायचा प्रयत्न करत होतो. बट त्यानंतर मग मी टाकली मिरची. मिरची टाकल्यावर थोडं गरम होऊ दिलं. पूर्ण चॉप केलेला कांदा त्यामध्ये टाकला आणि त्याला अशा प्रकारे मिक्स करायचं, जेणेकरून पूर्ण जिरं, मोहरी, मिरची ही सगळी कांद्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे आणि तोपर्यंत परतवायचं जोपर्यंत तो लाल होत नाही. मित्रांनो, कांद्याला लाल येतपर्यंत परतवत राहायचं आणि त्यात बघायचं की कांदा जळायला नको. आणि सगळं आपण मिक्स केलेलं आहे, फक्त टमाटर राहिलेलं आहे. जसा कांदा लाल झाला तर त्यानंतर आपण टमाटर टाकू. आपण जेव्हा तिखट टाकतो, तिखट जळायला नको आणि भाजीला फ्लेवर यासाठी थोडा आंबटसर, त्यासाठी आपण टमाटर टाकतो. टमाटर टाकला नाही तरी भात छान बनेल, बट आपल्या फ्लेवरसाठी आपण टमाटरचा यूज करू. आता मी टमाटर टाकणार आहे. मग 1 चम्मच धनिया पावडर टाकलं. मग अर्ध्यापेक्षा कमी चम्मच हळद टाकली. पाऊण चम्मच तिखट टाकलं, कारण की आधीच 3 मिरची टाकली त्यामध्ये. घोडा मसाला थोडासा टाकला फ्लेवरसाठी. 1 चम्मच मीठ टाकलं चवीपुरतं. त्याला मस्त फिरवलं. मग त्याला मस्त मिक्स केलं. आपण लावलेला कुकर 10 मिनिटात रेडी होता.
त्या कुकरचं प्रेशर कमी केलं आणि भात त्या कढईमध्ये टाकला. त्या कढईला सांशीनं पकडलं, थोडा फ्लेम वाढवला आणि मग त्याला छान फिरवलं, मिक्स केलं टोटली. म्हणजे तो मसाला त्या भातासोबत मिक्स व्हायला पाहिजे. थोडा वेळ त्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवलं. फ्राईड राईस भात बनवलेला आहे. तुम्ही पण घरगुती फ्राईड राईस बनवू शकता आणि तुमचं पोट भरू शकता. काही टेन्शन घ्यायचं नाही. एकटे असाल तरी मजेत राहा आणि बिंदास्त राहा. आरामात येऊ द्या बायकोला, टेन्शन घेऊ नका. अशाच प्रकारे तुम्हाला घरगुती रेसिपी जाणून घ्यायचं असेल आणि वेगवेगळे पदार्थ ट्राय करायचे असेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रासोबत जो घरी एकटा आहे. टेस्ट करणार आहे, बघूया कसं झालं. आहा, लाजवाब, एक नंबर झाला आहे. आणि तुम्ही पण अशा प्रकारे फ्राईड राईस घरी बनवू शकता आणि खाऊ शकता. त्यासोबत मी आम्रखंड पण खातोय. मस्त. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो, व्हिडिओला खूप लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या गरजू मित्रासोबत. बाय बाय.